नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स. तर आज आपण आलो तो जगात जर्मनी भारतात परभणी इथे, जिथे की 2 फेब्रुवारी पासून परभणीचा 2026 चा उरूस सुरू होणार आहे. तर आज पहिलाच दिवस आहे. चला आता बघूया 2026 चा उरूस कसा जाते आणि यावर्षी आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे. चला मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. बघू शकतात मित्रांनो, ही आहे तुरत पीर बाबा दर्गा, हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब रहे, जिल्हा परभणी, जे की परभणीचं उरूसचं जे मेन ठिकाण आहे ते इथंच आहे. बघू शकतात ही आहे दर्गा. तर इथून आपल्याला सुरू करायचं आहे मग परभणीचा ब्लॉग 2026चा. तर आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू आज आहे पहिला दिवस आणि आता वाजले तर आपलं दुपारचे 12 वाजता तुम्ही पब्लिक बघू शकतात कशी आहे उरूसला. हे तर पहिलाच दिवस आहे आजचा. आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला संपूर्ण परभणीचा उरूस दाखवतो मग 2026चा काय काय पाहण्यासारखं. चला आता मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर इथं बघू शकतात मित्रांनो, एकदम दर्ग्याच्या समोरच तुम्हाला असे भरपूर दुकानं दिसतील, जिथे तुम्हाला संपूर्ण हे साहित्य भेटेल. प्रसाद म्हणू शकतात त्याला. बघू शकतात हे आपल्याला दिवाळीतसुद्धा भेटत असते. वेगवेगळ्या कलरचे पेढे, त्याचनंतर चादर चढवण्यासाठी बघू शकतात रंगीबेरंगी एवढ्या प्रकारचे कलर, सुंदर सुंदर. बघू शकतात किती मस्त आहे. इथं संपूर्ण तुम्हाला साहित्य भेटून जाईल आणि हे एका ठिकाणी नाही, भरपूर ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. हे आता आपण एकदम दर्ग्याच्या समोरच आहोत, म्हणजे बाजूलाच तुम्हाला इथं दुकानं भेटून जातील, जे तुम्हाला मध्ये चढवण्यासाठी चादरसुद्धा इथं भेटून जातील, वेगवेगळ्या कलरच्या रंगीबेरंगी चादरी. हे बघू शकतात. चला पुढं बघू. तर इथं बघू शकतात मित्रांनो, परभणीच्या उरूसमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून इथं खाल्ल्याशिवाय जात नाहीत तुम्ही, ते म्हणजे खाजापुरी, जे की पूर्ण उरूसमध्ये सगळ्यात जास्त फेमस म्हणलं तर ही खाजापुरीच असते, सगळ्यांनाच माहिती. आणि खायला एवढी भारी लागते ही. 50 रुपयाला एक आहे. एक खाल्लं तर माणसाचं पूर्ण पोटच भरून जाते, एवढं मात्र नक्की. तुम्हाला जागोजागी दिसतील असे खाजापुरीचे हॉटेल बघू शकतात. भरपूर ठिकाणी, एका ठिकाणी नाही, कारण परभणीच्या उरूसमध्ये सगळ्यात फेमस आयटम म्हणलं तर हेच खाजापुरी. 50 रुपयाला एक पुरी आहे. एक पुरी जरी कोणी खाल्ली ना, आरामशीर पोट भरून जातं. बघू शकतात. बघितल्यानंतरच तोंडाला पाणी सुटायले. बहुत किती जण येऊन खातात, त्यांनी नक्कीच कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कोणी कोणी खाल्ली ते. चला अजून पुढं काय काय दाखवतो तुम्हाला. बघू शकतात मित्रांनो, इथं मस्तपैकी उंट सजवलेले आहेत. बघू शकतात इथं मस्त उंट सजवलेले आहेत. बघू शकतात मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर इथं सगळ्या प्रकारचे खेळणे भेटतील तुम्हाला. आकाश पाळणा असू द्या, लहान लेकरांचे काय काय, छोटा भीम गाडी, हेलिकॉप्टर, सगळ्याच प्रकारचे खेळणे तुम्हाला या साईडला मिळून जातील. आज पहिला दिवस आहे. अजूनसुद्धा इथं बांधकाम चालू आहे, म्हणजे बांधकाम म्हणजे ते त्यांचं डेकोरेशन वगैरे चालू आहे. बाकी लहान मुलं त्याच्यात बसलीत, हे तर चालू झाले. याच्यात गाड्या झापल्यात म्हणजे संध्याकाळी उघडतील. आज पहिला दिवस आहे, तर पहिल्या दिवशी रिस्पॉन्स बघूत कसा आहे. कसा रिस्पॉन्स नाही, फुल पब्लिक दिसायली पहिल्या दिवशी. ते दुपारचे 12-1 वाजताचं हे माहोल असेल, तर संध्याकाळी तर विचार करण्यासारखा माहोल आहे. हे बघू शकतात तिकडंसुद्धा. आता हे संपूर्ण परिसर आपण कव्हर करू. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून कुठे कुठे काय काय विशेष. चलो आगे.
तर इथे आतमध्ये आल्यानंतर बघू शकतात मित्रांनो, लहान लेकरांसाठी एवढं काही खेळण्यासाठी आहे इथं. हे इथं गोंदायचं बघू शकतात, विमान. त्यानंतर हे काय स्पंजचं उड्या मारायचं. आणि हे मोठ्या लेकरांसाठी, मोठे लेकरं आकाश पाळण्यामध्ये बसणारे. इकडं लहान लेकरांसाठी बघू शकता छोटा भीम, वेगवेगळ्या ट्रेन. खाण्याचं तर सांगूच नका तुम्हाला, दर पावला पावला इथं खायला भेटणार आहे. दीपक रॉक्स नाव नाही. भाऊ म्हणत होता कोणतं चॅनल आहे, त्याच्यावर चॅनलचं नाव पाणीपुरी लेडीज स्पेशल. तर अजून काही माहोल नाही तेवढा, पहिला दिवस असल्यामुळं हळूहळू भरल, बघू चलो. तर मित्रांनो बघू शकतात, हे गेट नंबर 2. इथं संपूर्ण लेडीजच्या खरेदीचं सामान आहे, म्हणजे घरगुती सामानसुद्धा झाले त्याच्यामध्ये. पर्स, लहान लेकरांचे कपडे बघू शकतात. सगळा बायकांचाच गर्द आहे इकडं. हे बघू शकतात, पूर्ण मार्केट आहे समजा, बाजार घेण्यासारखं. हे घरातल्या वस्तू बघू शकतात, प्लेटा वगैरे, संपूर्ण प्लेट, चमचा, काय काय. इकडून जाऊ, चला इकडे इकडे. तर हे बघू शकतात पूर्ण मार्केट आता खरेदीचं. हो पुढं चला. तर बघू शकतात मित्रांनो, इकडं संपूर्ण खरेदीचं चष्मा, गॉगल, पोरांचे सुद्धा आहे, हातातले घड्याळ, लेडीजचे आहे, लहान लेकरांचे आहे, मोबाईलचे कवर. अशी कुठलीच वस्तू नाही तुम्हाला जी इथं भेटणार नाही. बघू शकतात खूप मोठं मार्केट आहे. घरातले डेकोरेशनचे, फ्लावर प्लॉट वगैरे सगळंच आहे इथं. चिनी मातीचे बरेच काही वस्तू आहेत घेण्यासारखे. लेडीजचं बघू शकतात, पर्स वगैरे फुल खचाखच भरलेलं आहे मार्केट. आज पहिलाच दिवस आहे, अजून दुकानं लागणं चालूच आहेत. हे लहान लेकरांचे खेळणे वगैरे, त्या पूर्ण कोपऱ्यापर्यंत बघितलं तर तुम्हाला दुकानं दिसतील. इथं बघू शकतात हार माल 25 रुपयेमध्ये, म्हणजे इथं कोणतीही वस्तू घ्या 25 रुपयाला. बघू शकतात हे घरगुती पळ्या, चमचा, बायका जे मारतात नवऱ्याला फेकू, हे त्याच्यातलं साहित्य आहे सगळं. 25 रुपयाला काही घ्या. इकडं गाड्याचं अजून सेटअप चालू आहे. दुकान सामान वगैरे आणलेलंच आहे. पायातल्या चपला, हातातल्या घड्याळ, फॉरेनचे लोक आलेले दिसायलेत. हे बघू शकतात तिकडं कोपऱ्यापर्यंत आता सामान भरणं चालूच आहे आज पहिल्या दिवस असल्यामुळं. तर हे सगळं खरेदी मार्केट गेट नंबर 2ला संपूर्ण इथं खरेदीचं मार्केट आहे, लक्षात राहू द्या. मग इथे बघू शकतात मित्रांनो, परभणीच्या उरूसमध्ये तुम्हाला भरपूर काही घेण्यासारखं साहित्य आहे. लहान लेकरांसाठी खेळणे असू द्या, किंवा मोठ्या पोरांचे कपडे असू द्या, किंवा बुटा असू द्या, पायातले प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं मिळणार आहे. घरगुती सामानसुद्धा बघू शकतात इथं साहित्य. पायातल्या पायातल्या चपला, त्यानंतर काय बघू शकतात, इळती, त्यानंतर कढई, संपूर्ण साहित्य तुम्हाला इथं भेटून जातील. जागोजागी दुकानात लेडीजच्या कानातले सुद्धा बघू शकतात. संपूर्ण अशी कुठलीही गोष्ट नाही की तुम्हाला परभणीच्या उरूसमध्ये भेटणार नाही, एवढं मात्र नक्की. आता तरी दुपारचा टाईम म्हणून तुम्हाला या रोडला गर्दा दिसणार चालेल, आम्हाला चालता तरी आली. अजून एक संध्याकाळचे 5-6 वाजले तर इथं रोडला फिरणं मुश्किल होईल, एवढा गर्दा असते परभणीच्या उरूसला. कारण हे सगळ्यांनाच माहिती, हे स्पेशल पुंग्या, कारण संध्याकाळी पोरं कशी येतात माहिती आहे, पुंग्या वाजवणारे, त्यांच्यासाठी स्पेशल. हे घरातले डेकोरेशनचे साहित्य ते बघू शकतात. लहान लेकरांचे बॅट बॉल, कुठलीही वस्तू सांगा तुम्हाला परभणीच्या उरूसमध्ये सहजच मिळून जाते. हे बघू शकतात लहान लेकरांच्या गाड्या वगैरे तिथं टॅटूसुद्धा काढायचे, जर कोणाला टॅटू काढायचा असेल तर त्याचीसुद्धा सुविधा इथं हे बघू शकतात. टॅटू काढायचं, टॅटूची सुविधासुद्धा आहे. चला बघूत अजून पुढं काय काय. 20% डिस्काउंट म्हणे टॅटूला. हे बघू शकता टॅटू. चला आपण रस पिऊ. तर इथं बघू शकतात मित्रांनो, तुम्ही गेट नंबर 2मधून सरळ आल्यानंतर तुम्हाला इथं जायका फॅमिली रेस्टॉरंट, म्हणजे इथून जी सुरुवात झाली तुम्हाला इथं चिकनचे सुद्धा हॉटेल भेटतील. चिकन मटन कोणाला खायचं असेल तर मस्तपैकी त्याचीसुद्धा सुविधा इथं बघू शकतात. इथं संपूर्ण जेवणाचे हॉटेल आहेत या साईडला. इथं बिर्याणी भेटते तुम्हाला, चिकन 65, दम बिर्याणी, अंडा बिर्याणी, सगळ्या प्रकारचे चिकनचे आयटम तुम्हाला इथं मिळून जातील. गेट नंबर 2 एकदम सरळ आल्यानंतर बघू शकतात हे बाबा हॉटेल. इथे खिचडी, भजे, बालुशाही, समोसे संपूर्ण. त्याचनंतर इथं आईस्क्रीमचे सुद्धा गाडी बघू शकतात. या साईडला संपूर्ण खाण्याची मेजवानी आहे. पुढे बघू शकतात हॉटेल हैदराबादी, हॉटेल शाम बिर्याणी काहीतरी, म्हणजे या साईडला संपूर्ण तुम्हाला खायचंच, संपूर्ण खायचे आयटम भेटून जातील. बघू शकतात इकडे बघू शकतात सगळे आईस्क्रीमचे गाडे, रस, वेगवेगळ्या हॉटेलचे दम बिर्याणी, सगळ्या प्रकारचे बिर्याणीचे हॉटेल तुम्हाला या साईडला भेटून जातील. लक्षात राहू द्या गेट नंबर 2पासून सरळ आल्यानंतर. तर इथं बघू शकतात मित्रांनो, इथे सगळ्या मोठ्या मुलांची गेम आहे. डेंजर. हे गोल फिरायचं, चक्कर येऊन माणूस पडायचं,
त्यानंतर हे काय ड्रॅगनसारखं बाहेर निघत आहे, खाली जात आहे, सगळ्यात मोठा आकाश पाळणा. आणि त्याच्यासमोरच एकदम इथं लहान लेकरांची छोटा भीम, चुटकी बुटकी, राजू, काय काय सगळ्या ट्रेन आहेत. सगळ्यात मोठे आकाश पाळणे ही पोरांची गेम. इकडं सुद्धा बघू शकतात हे आकाश पाळणा. हां, लय मोठमोठे आकाश पाळणे आहेत. लहान लेकरांचं सुद्धा तेवढंच आहे, ते सुद्धा मोठ्या पोरांचं आहे आणि ते सुद्धा मोठ्या पोरांचं आहे. हे लय डेंजरस रात्रीला ॲक्टिव्हिटी चालतात या सगळ्या. तर हे पोरांसाठी इकडं आहे भाई, एकदम खतरनाक माहोल आहे इकडचा. नाईटला पाहण्यासारखा व्ह्यू राहणार आहे भाई. इथं बघू शकतात मित्रांनो, इथं आहे लहान लेकरांसाठी झुकझुक गाडी आणि त्याच्या इथं मोठ्या लेकरांसाठी मौत का काका कुवा. म्हणजे मध्ये कारमध्ये माणसं बसतात आणि कार बिर दन दन फिरवतात, ते मौत का कुवा म्हणतात त्याला. सगळीकडेच राहते मोठमोठ्या ठिकाणी, जिथं तर मेला वगैरे असते तिथं मौत का कुवा राहतेच. लहान लेकरांचे हेलिकॉप्टर डक 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 डक. छोटा भीम, कोणकोणते भीम आहेत की हे तर मौतचा कुवा. हे लय डेंजर माहोल राहते मात्र. बघू शकतात पहिल्या दिवशी कसा दणका आहे, गर्दा आहे पाहण्यासाठी. अजून तर बाकीचं आहे तिकडं सुद्धा, ते बघू शकतात, ते पण लय डेंजर आहे. ब्रेक डान्स म्हणून चांगला डान्स होते, चक्कर येऊन पडते माणूस त्याच्यात. हे बघू शकतात हे मौतचा कुवा. बघूच चला. तर इथं बघू शकतात मित्रांनो, इथं पोलीस डिपार्टमेंट बसलेलं आहे. म्हणजे कुठली कोणी काय आगावचं वागून यासाठी पोलीस फोर्ससुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे बरं का. इथं आगावचं जर कोणी काय करायचे कुठाने केले कुठल्या आगाव पोरानं, तर लगेच इथं तुम्हाला प्रसाद देण्याची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. मस्तपैकी प्रसादाचं मंडप आहे तिथं. जर कोणी आगावच्या खुचापत्या केल्या, डायरेक्ट इथं तुमचं रजिस्ट्रेशन आहे प्रसाद उरुसचा. त्याच्यामुळे इथं आगाव चाळी तर कोणी करूच नका. नाईटला येणारे पोरं जरा सांभाळून. पोलीसचा फौजफाटा खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण इथं महिलांची संख्यासुद्धा जास्त असते येणारी. लहान लेकरं असतात, त्याच्यामुळे काय अवकाळी पोरं राहतात अशा जत्रेच्या, म्हणजे अशा ठिकाणी जिथं जास्त मोठा कार्यक्रम भरते त्या मुलांसाठी जरा ही महत्त्वाची अपडेट. तर बघू शकतात मित्रांनो, लहान लेकरांसाठी टेडी बिअर आहेत. एकदम स्वस्त आणि मस्त टेडी बिअर आहे तिथं. कुठलाही टेडी बिअर घेऊन जा, एकदम कमी दरामध्ये भेटते मार्केटपेक्षा. कारण परभणीचा उरूस आहे सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यामुळे इथं रेट कमीच असतात. इथं लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्याच प्रकारचे टेडी बिअर तुम्हाला भेटून जातील इथं कलरचे. हे बघू शकतात. परभणीला आली की लहान लेकरांच्या आयुष्यामध्ये आहे. टेडी बिअरला बघून ही गोष्ट समजते. हे बघू शकतात इथं खरेदीसाठी लहान लहान मस्तपैकी भावल्यासुद्धा आहेत. चला अजून पुढे काय काय इथं घेण्यासारखं दाखवतो तुम्हाला. चलो. तर मित्रांनो, दुपारचा टाईम आहे आणि उन्हाळा सुरू झाल्यासारखा आहे, त्याच्यामुळं आपल्याला लागली तहान. पाणी पिऊन काय पोट भागत नाही, म्हणून आपण पिऊ तिथं रस. तर रसाचा ग्लास किती रुपयाला माहिती नाही, आपण डायरेक्ट बसलो. आता पिल्यानंतर काय पैसे ते देऊन टाकू. बघूच चला रस. तर बघू शकतात मित्रांनो, इथं रस आहे फक्त 15 रुपये ग्लास, एकदम थंडगार. घ्या हो. 15 रुपये पिटतात आपले, थंडगार आहे मात्र एक नंबर. परभणीच्या उरुसला आले की खायचं प्यायचं टेन्शनच नाही, सगळंच आहे इथं अवेलेबल. चला रस पिऊ. एक नंबर आहे, एक नंबर. बघू शकतात मित्रांनो, आज पहिला दिवस असल्यामुळे इथं मिरवणूक सुद्धा आहे. बघू शकतात मस्तपैकी घोडे वगैरे सजवलेले आहेत, उंट सुद्धा आहेत पाठीमागे, तुम्हाला दाखवतो चला. बघू शकतात मस्त घोडा, त्या घोड्याला पाणी पाजवायलेत. इथं बघू शकतात मित्रांनो, 10 रुपयाला ग्लास ज्यूस आहे. पायनॅपलचं ज्यूस 10 रुपये ग्लास. हे आपण घेतले 10 रुपयाला. चव काय तेवढी विशेष लागेल, पण बरे आहे. 10 रुपयाला काय भेटणार आहे. 10 रुपयाला ग्लास आहे. हे 10 रुपये ग्लास बऱ्यापैकी आहे. तर मित्रांनो, हे लहान लेकरांची बोट बघू शकता. तिथं पाणी, या बोटी या लहान लेकरांसाठी ते स्पेशल. अजून काही सुरू केलं नाही, बघू कधी सुरू होते. सकाळचा टाईम असल्यामुळं सुरू केलं नसेल कदाचित. पण हे सुद्धा आहे लहान लेकरांसाठी बोट. ते कुठे आहे, अगदी एंट्रीलाच सुरुवातीलाच इथं दिसून जाईल. चलो आगे. तर इथे बघू शकतात मित्रांनो, परभणीला उरुसला येणाऱ्यांची संख्या ही लाखोंना असते. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून त्याची पूर्वनियोजन केलेलं आहे.
इथं एक ॲम्ब्युलन्स आणि त्याच्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी, म्हणजे कुठली आग वगैरे लागली तर लगेच विझवण्यासाठी गाडीसुद्धा आहे पाठीमागे बघू शकतात. आणि एक ॲम्ब्युलन्स याच्यासाठी जर कोणाला काय आलं, उन्हाळ्याचे थोडंफार दिवस चालू आहेत, चक्कर वगैरे आली, कोणाला काय झालं वगैरे तर लगेच ॲम्ब्युलन्ससुद्धा आहे इथे अवेलेबल. ही सुविधा खूप महत्त्वाची आहे. कुठल्याही ठिकाणी अशा मोठे कार्यक्रम राहतात तिथं. आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सुद्धा इथं वारंवार सूचना चालू आहेत. ही पोलीस डिपार्टमेंटचा एरिया आहे संपूर्ण स्टेज. तुम्हाला पुढून दाखवतो चला. हे फायर ब्रिगेडची गाडी बघू शकतात. जर आग लागली तर आग विझवण्यासाठी लगेच गाडी बाजूलाच आहे. तर मित्रांनो, आमच्या अनमोल भाऊला गोळा खायचा शौक आहे. किती रुपयाला गोळा अनमोल भाऊ? 20 रुपये 10 रुपये. 20 रुपयामध्ये आपण 10 वाला गेलो, गरीबीवाला. इथं बघू शकतात 10 रुपयाला गोळा आहे. आपण 10 वाला गोला खाऊत आता. कसं आहे माहीत नाही, पण 10 रुपयाला परभणीच्या उरूसमध्ये तुम्हाला इथं गोलासुद्धा भेटून जाईल. उन्हाचा टाईम आहे त्याच्यामुळं बरा लागते होय. बघू 10 वाला गोला कसा लागते. अजून काय काय बघण्यासारखं बघू. सगळा परभणीचा उरूस फिरून बघूत आपण. काय काय खाता येते तेवढं खाण्याचा प्रयत्न करू. चलो. तर हे 10 रुपयाला गोला आहे. एक नंबर लागायला भाई. 10 रुपये पैसे वसूल होय. मस्त लागायला की एक नंबर. 10 रुपये वसूल आहेत. कोणाला खायचं असेल तर लय भारी आईस बेस्ट गोला यांच्याकडे खा. गेट नंबर 2 पासून सरळ आले की इथून हॉटेलची लाईन लागते त्याच्यासमोरच जर थांबलेत तर. बघू शकतात मित्रांनो, इथं आहे पन्नालाल. पन्नालाल सांगते कोणाचं लपडं कोणासंग आहे. पन्नालालकडे सगळी माहिती भेटते. फक्त 50 रुपये द्या आणि पन्नालालकडे जाणून घ्या आपापले लपडे कुठं कुठं चालू आहेत. पन्नालाल सगळ्यात फेमस राहते. माळेगावच्या यात्रेमध्ये होता पन्नालाल. इथं आहे पन्नालाल. इथं हे वेगवेगळे गेम आहेत बघू शकतात. रॉकेट, डेंजर माहोल आहे, डेंजर. चलो. आता फिरून फिरून आमचे पाय दुखायलेत. भाऊ तर आल्यापासून फोनवरच आहे. इथून आता बघा की काय म्हणतात हायटो ते 10 मिनिट तर लय पाय दुखायलेत राव आता फिरून फिरून. तिचा जरा सोपं तसं खायला बकळ येतं मस्त ज्यूस बीस जे म्हणलं ते. अर्धा घंटा किती खा किती प्या, स्टेशनला जाऊन बसतात. पैसे देऊन. बरं आता लोक म्हणतील किती खा किती प्या म्हणल्यावर फ्रीमध्ये आहे. काय फ्रीमध्ये नाही, मस्त आहे. पण पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त करता येईल यावर्षी. ऑटोला विचारा तिथले काय स्टेशन. आता येणाऱ्या अजून 2-4 दिवसानंतर तिथं पाऊल ठेवायला जागा नसेल, एवढा रश राहते येणाऱ्या 2-4 दिवसात. चलो बघूत अजून पुढं. मित्रांनो, हा होता परभणीचा उरूस 2026चा. तर ज्यांना ब्लॉग आवडला असेल त्यांनी ब्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, असेच नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर येत जातील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. बाकी सगळ्या नांदेडकरांना जय महाराष्ट्र, जय नांदेडकर. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.